हरि जय हरि जय हरि जय हरि जय खाली बस जय
पाठीमागे जे उभे आहेत त्यांनी खाली बसून घ्या. माझ्या उजव्या बाजूला जे पब्लिक उभी ना कृपया तुम्ही बसून घ्या. तुमच्या पाठीमागं महिला बसले, ऐकू येतं का सगळ्यांना? त्या पाठीमागं महिला बसल्या त्यांना दिसत नाही, कृपया सगळ्यांनी खाली बसून घ्या. या दुकानाच्या समोर जी पब्लिक उभी आहे कृपया त्यांनी खाली बसून घ्या. तुमच्या पाठीमागं महिला बसलेल्या आहेत. हे समोर जे उभे आहेत ना त्यांनी खाली बसा. महाराज आलेले आहेत, 5 मिनिटात येतील महाराज. तुझी सेवा करीन मनोभावे हो, 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 तुझी सेवा करीन मनोभावे करीन मनोभावे हो, तुझी सेवा करीन मनोभावे. मन गोविंदी रंगले हो, माझे मन गोविंदी रंगले 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 हो, नभसी माझे नभसी हो, नभसी माझे नभसी हो, माझे मन गोविंदी रंगले 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 नभसे माझे नभसे हो, नभसे माझे नभसे हो. पंढरीचे दैवत विठ्ठले हो, पंढरीचे दैवत विठ्ठले 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 हो, नभसी माझे नभसी हो, माझे नभसी हो. पंढरीचे दैवत विठ्ठले हो, पंढरीचे दैवत विठ्ठले 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 हो, नमस्ते माझे नमस्ते हो, नमस्ते माझे नमस्ते हो. बाप रखुमा देवी वाळू विठ्ठले, बाप रखुमा देवी वाळू विठ्ठले, रखुमा देवी वाळू विठ्ठले, रखुमा देवी वाळू विठ्ठले. चोरोनी नेले, चोरोनी नेले, चोरोनी नेले, नभसी माझे नभसी हो, नभसी माझे नभसी. पंढरीचे दैवत विठ्ठले हो, पंढरीचे दैवत विठ्ठले 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 नमस्ते माझे नमस्ते माझे विठोबा रखुमाई, रखुमा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमा रखुमाई, रखुमाई, रखुमा रखुमाई, रखुमाई, रखुमा रखुमाई. रखुमाई, हरे राधा हरे राधा रखुमाई, 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 रखुमाई.
हॅलो 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 जय श्री राधे श्याम माझ्या दिसत स्वप्नविख्यात तुझं जाण ब्रह्मयाचा सुतू नारद जाणनामध्ये देक्षुतयाची आचरणी नमन का जेणे धरी मजित विलाची बाई ओ संभाजी जाणन बाई कावतरला जयाची या कुळे तया छत्रपतीच्या चरण कमळे साष्टांग नमन करीत सुरम कृष्ण हरी जय राम हरे हरे राम हरे हरे राम हरे राम हरे राम हरे हरे जय जय हरे हरे सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणून विठ्ठल म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणून विठ्ठल आवडी विठ्ठल भजवा भजवा विठ्ठल 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 देवी वर तो हा विठ्ठल बलवा बलवा तो हा माधव बलवा राजा राम कृष्ण हरि जय जय राम जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राजा राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय राम हरी साधवया भक्ती काज नाही लाज नाही लाज धरीत नाही लाज धरीत साधवया भक्ती काज नाही लाज धरीत नाही लाज धरीत साधवया भक्ती काज नाही लाज धरीत नाही लाज धरीत नाही लाज धरीत साधवया भक्ती काज नाही लाज धरीत नाही लाज धरीत नाही लाज धरीत
वंदे शक्ती जिवे न वंदे ऐसी आसी शरण जावे भक्ती जीवे न वंदे भक्ती जीवे न वंदे भक्ती जीवे न वंदे भीष्मपण केला करा धनुर्धरा रक्षिणे धनुर्धरा रक्षिणे धनुर्धरा रक्षिणे भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले धनुर्धरा रक्षिले धनुर्धरा रक्षिले ऐकियाती चरण जावे ऐसी आसी शरण जावे शक्ती जिवे न वंदे शक्ती जिवे न वंदे शक्ती जिवे न वंदे ऐसी आसी शरण जावे भक्ती जीवे न वंदे भक्ती जीवे न वंदे भक्ती जीवे न वंदे पावणे साक्षात सोम्या चित्ते धरेला सोम्या चित्ते धरेला सोम्या चित्ते धरेला तुका मन साक्षाती तोया चित्ती धरीला तोया चित्ती धरीला तोया चित्ती धरीला तुका मन लाव्याज तोया चित्ती धरीला तोया चित्ती धरीला तोया चित्ती धरीला ऐसी ऐसी शरण जावे ऐसी शरण जावे भक्ती जीवे न वंदे भक्ती जीवे न वंदे भक्ती जीवे न वंदे विठोबा रखवाले पाठीमागे उभे आहेत त्यांनी खाली बसा साधा वया भक्ती साधा वया भक्ती साधा वया भक्ती साधा वया
वाजवा भजन करा. विठ्ठला 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 कुंडली वरदा हरी विठ्ठल साजावया भक्ती काज साजावया भक्ती काज नाही लाज धरीत ऐसे यासे शरण जावे शक्ती जीवेन वंची भीष्मपण केला खरा भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले ऐसे यासे शरण जावे शक्ती जीवेन वंची तुका म्हणे साक्ष हाती तुका म्हणे साक्ष हाती तो म्या चित्ती धरिला ऐसे यासे शरण जावे शक्ती जीवेन वंची मायोग पिठे तटे भीमरथ्यम पुंडलिकाय दातन मनिंद्रे समागत तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळ तुमचं मुगलातलो पावन झालो चराचरी ओम नमो जयते वेद प्रतिपदे जय जय संस्कृत आत्मरूपा देवा तुझी गणेश कलवते मद प्रकाश मनी निवृत्तीदा सोबत हरी तुझी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्ती हेतवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विन्वेषयन्तं वटस्य पत्रस्य पुटीशयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जीवे बिभस्वामृतमित देवो गोविंद दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजवाय नरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आई हनुमंत विराजी कथा करू मती अनुसार प्रेम सहित गती धरू पदारी जी पवन कुमार हे राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को बास बरसाने की राधिका नंद ग्राम कजाम इनका पगम वंदन करू करू कोटि कोटि प्रणाम अनारी घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन आना रे प्रभु श्याम हमारे हरि कीर्तन हे हरे घनश्याम हमारे हरि कीर्तन
दादाजी कोलाना आप भी राणा संग दादाजी कोला प्रभु आप भी आना संग मोतियों कोलाना आप भी राणा संग मोतियों कोला लायनारी गैरी जा आयना सुंदरी जा हमारी गिरधरी रे आयना गैरी जा हमारे हरी गिरधरी राधे तेरे चरणों की रज धूली जो मिल जाए इज्जत कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए इरादे मेरे जीवन की बस एक तमन्ना है बस एक तमन्ना है तुम सामने हो मेरा दम ही निकल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए राधे तकदीर बदल जाए सच में तकदीर बदल जाए विडल विडल इथं बसलेले सगळे ऐराणी पट्टीतले लोक आहात काना देशातले लोक आहात नाही का आणि मी काना देशामध्ये कीर्तन करतो तर मला आवर्जून सांगायला आवडतं खरं तर नारद महर्षीनं देवाला केलेला प्रश्न आहे नारद महर्षीनं देवाला केलेला प्रश्न आहे देवा जर मला तुमची वेळ घ्यायची असेल तर कुठं भेटणार आहे का देवाने सांगितलं मला इकडे तिकडे शोधायची गरज नाही जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात तिथं माझे भक्त माझे भक्त गातीच येते नारदामी उभात येते किंवा जेथे कीर्तनाची जागा तेथे मग नारद महर्षींना देवानं दिलेला शब्द जिथं जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात तिथं माझी हजेरी आहे मग मला सांगायला आवडेल नाना बाबा जर का पंढरपुराचा मालक मालपाटण्यामध्ये कीर्तन चालू आहे आणि कीर्तनामध्ये जर मालपाटण्यामध्ये पंढरपुराचा मालक कीर्तनाला हजर आहे माझा विश्वास आहे जर पंढरपुराचा मालक मालपाटण्यामध्ये आलेला आहे तर माझा विश्वास आहे माझ्या काना देशाची देवी म्हणजे कानबाई माता इकडे सप्तशृंगी माता किंवा इकडे मनुदेवी आलेलीच आहे आणि जर देवी आलेली आहे तर अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात मग चिंतनाकडे वळूयात ही आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली अवसून घ्या आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली बसून घ्या माय खेळत आली या मायला कुशाल खेळू द्या माय खेळत आली या मायला कुशाल खेळू द्या माय खेळत आली या कुशाल खेळू द्या माय खेळत आली या कुशाल खेळू द्या बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली बसून घ्या आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली बसून घ्या माय खेळत आली या मायला कुशाल खेळू द्या माय खेळत आली या मायला कुशाल खेळू द्या आईला कुशाल खेळू द्या आईला कुशाल साधवय भक्ती काज नाही लाज धरीत ऐसी यासी शरण जावे शक्ती जीवन वंचित प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगदवंदनी संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या प्रशस्ताने शोभणारे तुकोबाराई महाराज आणि हो
तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. कार्यक्रम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना ज्ञाते तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली महालपाटणे नगरी आणि महालपाटण्यामध्ये सालाबादाप्रमाणे दरवर्षी येणारा यात्रा उत्सव म्हणजे खंडेरायाची यात्रा आणि यात्रा उत्सवानिमित्ताने आजचं कीर्तनाचा योग आहे. कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी जे मृदंगाला साथ करतात आपल्या परिसराची श्रीमंती वैभव म्हणावं लागेल ते म्हणजे आमचे गौतम बाबा. गायनाला उभे आहेत आमचे चक्रधर बाबा. अजून दुसरे गायनाचार्य आमचे नरेंद्र बाबा आणि अजून आमचे येवले तालुक्यात निळोबा बाबा आलेले. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण सगळे गावातील टाळकरी महाराज मंडळी नाही का. आणि अजून माझ्यावर नितांत प्रेम करणारे बसन खाली बसन थांबा ऐका ना मग सांगसो ना त्यासले सांग खाली बशिल्या जिथलं हिंदू येलो तीन त्यासने बशीच नाही कीर्तन ऐकावं. पहिले तर सगळ्यांच्या पाया पडून विनंती असेल कीर्तनामध्ये बसायला जिथं जागा असेल तिथं कीर्तनात बसून घ्या. कीर्तन टाइमपासचं साधन नाहीये, मनोरंजनाचं साधन नाहीये. कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी, कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी. कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी. ही आपल्या धर्माची संस्कृती महाराज. अजिबात लयाला घालवू नका. आणि काय माहितीये का काही लोक असं वाटत महाराज कितला का मोठा राहा ना मी त्याला जिराय देत भाऊ. बराच लोकेशनी मानसिक करा इतला मोठा महाराज पण तोंडवरच आय काढते ना. इतला मोठा महाराज त्यांनी जिराई दिनी तुमना मध्ये जिराई देतच पण आमना मध्ये विचार असा करतच प्रोडक्ट जर इथलं गंध आहे ते कंपनी घेतली बोगस विठाल विठाल. कारण नसताना कोणी कोणाशी बोलू नका. कीर्तनासाठी उपस्थित माझ्यावर नितांत प्रेम करणारे माझे मोठे बंधू म्हणायला अजिबात वाव गटारणार नाही. ज्यांनी मला बोट धरून वारकरी संप्रदायामध्ये चालवलं ते म्हणजे आमचे नाना बाबा. आम्ही सोबत भजनाला बसायचो नेहमी सोबतच. म्हणजे हे 4-5 वर्षापासून सुटल्याने तरी एका ताटात जेवत होतो महाराज आम्ही. हो आणि काही गोष्टी कीर्तनामध्ये मला सुचवत होते, जिथं चुकत होतो तिथं शिकवत होते ते म्हणजे आमचे नाना बाबा. हो आणि त्यांची मित्रही म्हणजे आमची मित्र समजाव आमचे डॉक्टर साहेब सोनवणे डॉक्टर. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण ज्यांनी मला फोन केला ते म्हणजे आपल्या गावातील कुठे दादासाहेब शरद दादासाहेब कुठे पत्रकार दादासाहेब कहा पर आप दुकानात. वा 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 क्या बात आहे. जो स्टोरी लिखस ना तो पडद्यावर दिखत नाही म्हणे. क्या बात. हा दोन वा 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 धन्यवाद. मोबाईल चोरीला गेला म्हणून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये नाही. ते मला आपले आमच्या महाराजांनी सांगितलं दादासाहेबांचा मोबाईल चोरीला गेला म्हणून. पण काय हरकत नाही तुमच्यामुळे मी इथपर्यंत आलेलो आहे. काय ना मी आहे तुमच्यापेक्षा भरपूर लहान अभ्यासाने असेल वयाने असेल पण दोंडायचं ना बुऱ्याला लय ना बी इथलं सोपं नाही. ते 3 महिन्यात आलं ते इथलं थोडा पारवर येत नाही ते त्याला बोलतात काय म्हणतात ते फुस लावणं पडत सारालं. पर दादासाहेबांनी काही झालं म्हणले काही झालं तरी तुम्हाला यावं लागतं म्हणले बाबा. आणि त्या अनुषंगानं आणि असं तर सर्व गावकऱ्यांचं प्रेमच आहे. गावकऱ्यांचं म्हणण्यापेक्षा तुमच्या परिसराचं प्रेम आहे महाराज. हा पहिले मोठं नियोजन करणं आहे मग दोंडायचं रव्यात बोलावणं पडेल. आणि तेच जमलेला समाजही सांगतो की तुम्ही किती प्रेम करतात. माझ्यावर तर प्रेम आहे पण भगवंतावरही विशेष प्रेम आहे. भले बाकीना लोक कीर्तन ऐकायला येत राहतात गौतम बाबा. बाकीना लोक कीर्तन ऐकायला येत राहतं बाकीना देखायला येत राहतं. बाकीना कीर्तनकार वेगळा दिखताय चित्र जरा वेगळं दिखत बा. हा पण ऐकायला येत का देखायला येत पण येतच कधी नाही का. कोणत्या काही निमित्ताने असे ना इथपर्यंत आलेत. आणि तुम्हाला सांगतो इथं येण्यासाठी सुद्धा पुण्याचा साठाच असावा लागेल महाराज. इथं येण्यासाठी पुण्याचा साठा असावा लागतो नाही का. बऱ्याच करोडपती लोक राहतात त्याच ना मनमा कधी येत नाही कीर्तन नियोजन करू असं. हा कीर्तनाचं नियोजन करणं किंवा कीर्तनात येऊन बसण्यासाठी आपल्या पूर्वजांची पुण्याई असावी किंवा स्वतःची सुद्धा पुण्याई असावी लागते तर जिथपर्यंत माणूस येतो नाही तर सोपं नाही. बऱ्याच लोक म्हणतात आम्हाला गावात 7 दिन सप्ताह चालणार पण आपण पाय ठेवायला बिगवत नाही भाऊ. राहतच ना सहभागी.
इथला मोठा हिमा सांगतात ते आमना गावात 7 दिन सप्ताह चालणार. 8वं कालानं कीर्तन ऐकायला सुद्धा जाऊ नाही मी. मग तू घ्या नाही म्हणजे झेंडा लावा का तू आमना नजर मध्ये आम्ही आज सांगतो भैया तू ना नाही तू ना मग ते आम्ही ते असं सांगतो पापी तुला आठी येऊ दिलं नाही म्हणा भगवानने. आठी येवासाठी पुण्यवानच लागत हा आणि तुम्ही पुण्यवान आहात म्हणून इथं येऊन बसला. आलेले सगळेच होते बरेच बाहेर गावावरनं लोक आलेले आहेत. मला प्रत्येकाची नावं घेणं काही शक्य होणार नाही कारण नावे लिहावा मग बाकीना लिहावी जातील बाकीना सुटी जातील बाकीना सांगतील जाऊ द्या रे तो बी चिकनात नाही झाला. आणि समजा तुम्हाला पटाच ना जर नावे लिहावाला म्हण ते 2 तास मग नावे सरावत नाही. तुम्ही सकाळी सांगशात रात्री कीर्तन कार्य येलं होतं का बाट येलं होतं आमले समजलं नाही. म्हणून आलेले सगळेच होते ज्ञानामानाने जी मायापेक्षा मोठी असतील त्यांच्या पायाला स्पर्श करतो आणि चिंतनाकडे वळतो विठ्ठल. अभंगाकडे वळण्या अगोदर पहिले तर तुम्हाला मला सांगायला आवडेल ज्या दैवताच्या निमित्तानं तुम्ही ऐकायला बसलात आणि मी सांगायला आलोय ते म्हणजे खंडेराया. खंडेराया म्हणजे नेमका कोण? देवांचाही देव ज्यांना आपण महादेव म्हणतो त्या महादेवाचाच अवतार खंडेराया. पण खंडेरायांचा अवतार धारण करण्याचं कारण काय? या खंडेरायांचा अवतार धारण करण्याचं कारण असं होतं जेव्हा महादेव रूपात होते तेव्हा मणिमलसूर नावाचे 2 दैत्य होते. त्या दैत्यांनी महादेवाला प्रसन्न करून घेतलं आणि प्रसन्न करून घेतल्याच्या नंतर त्यांनी वर मागितला देवा आम्ही इतरांचा जाऊ दे पण तुझ्या हातून सुद्धा मरायला नको म्हणलं. देवाने सांगितलं तथास्तु. मरत नाही म्हणले मीही मारू शकत नाही. पण कसं असतं माहितीये का एखाद्या माणसाला ऐपतीच्या जास्त जर का मान सन्मान भेटला अधिकार भेटला तर त्याचा तो दुरुपयोग करतो. बरोबर आहे ना? बोल नका कीर्तन मग बसलेत तुम्ही. एखाद्या माणसाला जर का अधिकार दिला तर त्याचा तो गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतो आणि मणिमलसूर दैत्यानं तसंच केलं. महादेवाकडनं वर मागून घेतलं की आम्ही कोणाच्या हातून मरणार नाही. सगळ्या देवादी देवांना त्रास द्यायला लागले. सगळ्यांना चिंता आता काय करायचं म्हणले लोकांना जाऊ द्या पण देवांनाही त्रास द्यायला लागले. मग भगवंताकडे गेले महादेव विष्णू भगवंताकडे गेले आणि विष्णू भगवंताला सांगितलं म्हणले यो दोघही राक्षस आम्हाला त्रास द्यायला लागले. भगवंता काहीतरी पर्याय शोधा. देवानं सांगितलं म्हणले कोणी वर दिलाय पहिले त्या देवाला शोधा. म्हणले महादेवानं. महादेवाच्याकडे गेले. महादेवाला सांगितलं म्हणले देवा असला कसलाही वर देऊन बसतात तुम्ही कसलाही वर देऊन बसतात आता सगळ्यांना भोगावं लागतंय. मग म्हणले काहीतरी पर्याय शोधा. देव म्हणले या अवतारात तुम्ही काय नाही करू शकत पण मणिमलसूर दैत्यांना जर मारायचं असेल तर मला रूप पालटावं लागेल अवतार घ्यावा लागेल आणि तो अवतार म्हणजे खंडेरायाचा. हा आणि देवाला खंडेरावाच्या सोबत अजून एक नाव आहे मल्हारी. मणिमलसूर नावाच्या दैत्याचा वध केला म्हणून मल्हारी. हा अजून सांगतो देव अवताराला येतो त्याचं कारण एकावर नाही काहीतरी भरपूर कारण असतात तर भगवंत अवताराला येतो. दुसरं कारण 14 रत्न समुद्र मंथनाच्या वेळेस जेव्हा काढायचे होते ना तेव्हा विष्णू भगवंतानं मोहिनीचं रूप धारण केलं. मोहिनीचं रूप धारण केल्याच्या नंतर ते रूप बघितलं आणि सगळ्या देवांची नजर नाना बाबा कोणाकडे? मोहिनीकडे. मोहिनीला बघून सगळे मोहित होत होते पण फक्त एकच देव असा होता सूर्यदेव. त्यानं मोहिनीला वासनीच्या रूपानं बघितलंच नाही. असं बघितलं जर का अशी माझी मुलगी राहिली असती तर आणि देवा शक्य झालं तर माझ्या पोटी येण म्हणले जन्माला. तेव्हा ते राधेच्या रूपात गेले तो भाग वेगळा. पण मला सांगायचंय बघितलं मोहिनीचं रूप बघून महादेव मोहित झाले आणि मोहिनीच्या मागे धावायला लागले. मोहिनीच्या मागे पडायला लागले. विष्णू भगवंत म्हणले देवा मी कोण आहे मला ओळखलं का? अरे मी विष्णू आहे. 14 रत्नांच्या साठी मी रूप बदललंय मोहिनीचं रूप धारण केलंय. महादेव म्हणे काही का असेना तू या रूपातले सुंदर दिसतोय देवा तुला माझ्यासोबत लग्न करावं लागेल. कोण सांगे? कीर्तन मग बसलेत ना तुम्ही. महादेव देवले सांगे तुला मन सांग लगीन कर. कोणी म्हणे देवच ना देव महादेव सुद्धा असा चुकाय घेता भाऊ कुंभन आपलं काहीतरी बघ. हा बऱ्याच ठिकाणी बाबा असं उलट जायचे. इंस्टाग्रामले माल देखीच नाही बराच पोरेले सुधरत नाही पोरे का पोरे आहे. हा बराच पोरे मग अरे बुकिंग आहे रे अप्पा
सांगायला आवडेल ना बाबा. हा नाही, बराच प्रश्न आहेत ना, उत्तर भेटते ना आज. काय माहिती का, महादेवानं मोहिनीचं रूप बघून जरा बेभान झाला भगवंत आणि मोहिनीला सांगायला लागला, तुला सुंदर दिसायली, तुझ्यासोबत लग्न करावं वाटते म्हणलं. देव म्हणे, मी ज्या कामसाठी येले ते काम करणार आहे ना, तू लगीन नांदणार आहे ना म्हणे, बाकी काही सांगू नको म्हणे, इच्छा पुरी कर. देवानं सांगितलं भगवंतानं, विष्णू भगवंतानं, मी आलोय ज्या कामासाठी ते काम करू दे देवा, आणि तुझी इच्छा आहे ना, मी तुझी पत्नी झाला पाहिजे, हरकत नाही, तुझी इच्छाही पूर्ण करेल, पण तेव्हा जेव्हा तू मल्हारी रूपात येशील तेव्हा मी तुझी बानाई बनून तुझी इच्छा पूर्ण करेल. हा, आणि बानुबाई सोबत लग्न केलं देवानं, नाही का. भरपूर कारण आहेत, आपण सांगस. जी देवाच्यासाठी नाचणारी मुरली आहे नाना बाबा, ती मुरली कोण? तुम्ही गोंधळ घालतात, तुमच्याकडे गोंधळ घालतात का? होतो ना गोंधळ. आता गोंधळ घालत असताना तुम्ही गोंधळी बोलवतात, गोंधळामध्ये ती मुरली नाचते, मुरली, त्याला मुरडी म्हणतात नाही का. ती मुरडी कोण आहे? हा, मुरडी कोण आहे? वा वा, ऐका. तिलोत्तमा नावाची दासी होती. तिलोत्तमा नावाची दासी होती, इंद्र दरबारामध्ये नाचगान करायची. एके दिवशी तिला तिचा स्वतीचा सौंदर्याचा स्वाभिमान झाला, ती नाचगान करायला आलीच नाही. इंद्रदेवानं सांगितलं, म्हणले तुला स्वतीवर घमंड आहे ना, आमच्या देव लोकांचा तुला श्राप आहे, तू इथं देव दरबारात नाचत नाही ना, आमचा श्राप आहे, तू मृत्यू लोकांमध्ये प्रत्येकाच्या दारात नाचशील. आणि ती तिलोत्तमा दासी प्रत्येकाच्या दारात नाचेल असं ऐकल्याच्या नंतर देवाला प्रश्न करते, देवा अरे माझी घमंड झाली होती, मला गर्व झाला होता, पण कुठंतरी चूक झाली आहे, पण माफी तर द्यावी लागल ना. जर तुम्ही श्राप दिला, हा श्राप भोगेल, पण काहीतरी उपश्राप द्या ना, कुठवर नाचायचं. तेव्हा देवानं सांगितलं, तुला मान्य आहे ना आता तुझी चूक? म्हणे हो. मग तू प्रत्येकाच्या दारात नाचशील, पण पुढे जाऊन जेव्हा कृष्ण भगवंत जन्माला येतील, अवताराला येतील, ते तुला ओठावर धारण करतील, मुरळीची मुरली होशील आणि मग तुझा उद्धार होईल. ती मुरली ही मुरली. विठ्ठल विठ्ठल अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबारा आहे? ज्यांची 65 लाखाची जागी लोकांना दान करावी ती तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? जाडूनी संसार वैसली अंगडी ती तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? संसाराच्या नावे घालून या शून्य ते तुकोबार आहे. आणि ती तुकोबार आहे अभंगातून अशा देवाला शरण जायला सांगतायत, अशा देवाला शरण जायला सांगतायत की त्या देवाला भक्ताचं काम करायला लाज नाही वाटली पाहिजे, अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतायत. मग अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतायत ना, की ज्या देवाला भक्ताचं काम करायची लाज नाही वाटली पाहिजे. असा देव तरी कोणचा?